गुड मॉर्निंग, नमस्कार। आज उपवास म्हणजे आपला पद्धत बदलली आहे ना। पहिले उपवास करण्याची पद्धत खूप वेगळी होती आणि आजची उपवास करण्याची पद्धत खूप वेगळी आहे ना। तर आपल्याला उपवास करणं गरजेचं आहे, पण आता आजकाल आपण उपवास वेगळ्या पद्धतीने करायला लागलोय है ना। उपवासाच्या दिवशी आपण जास्त तळलेलं, नमकीन है ना, टेस्टी म्हणजे आपण जिभेचं अन्न खायला लागलोय। म्हणून काय होतंय, उपवासाचा आपल्याला बेनिफिट होत नाही, उलट आपण त्या दिवशी कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात घेतोय आणि ऑइल, एक्सेस ऑइल जाते। रोजच्या आहारापेक्षा पण आपण उपवासाच्या दिवशी एक्सेस ऑइल खातोय। चेंज करून टाकलंय। उपवास म्हणजे म्हटलं म्हणजे आज उपवास आहे, काय होत नाही, हे खाल्लं तर काय होतंय, साबुदाण्याची खिचडी, त्यानंतर आपण अलग अलग टाईपचे वेपर्स, चिप्स, अजून काही लोकांना जमत नाहीत आपण बाहेरून पण मागवतो। हे सर्व चुकीची पद्धत झाली आहे। उपवास म्हणजे ऍक्च्युली आपल्या शरीराला विश्रांती देण्याची गरज आहे। एक दिवस विश्रांती आपण असं डायरेक्टली नाही देऊ शकत, तर एखादा उपवास म्हणजे देवाच्या निमित्ताने आपण आपल्या जेवणावर, खाण्यावर नियंत्रण करू शकतोय ना। आणि त्यामुळे आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतंय, आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतंय, आपल्या मनाची सतर्कता वाढते, एकाग्र होतंय, मनाला शांती मिळते। या सर्व गोष्टींचं खूप बेनिफिट आहे आणि उपवास करणं खूप खूप जरुरी आहे शरीरासाठी आणि मनासाठी आणि आपल्या विचारांसाठी, सर्व गोष्टींसाठी। तर थँक्यू सो मच। निश्चित चांगल्या प्रकारे आपण सर्वजण आज श्रावण सोमवार करूया आणि याचा आपण बेनिफिट घेऊया। थँक्यू।